नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की कूड कायद्याची जमीन आहे आणि जमीन मालकाने ही जमीन मालक आहे, सातबाऱ्यावर त्याचं नाव आहे, एवढ्या कारणास्तव ही जमीन गहाण ठेवली। त्या केसमध्ये कुळाचा अधिकार अबाधित राहतो की नाही आणि मालकाने जे काही गहाण ठेवलं तर गहाण घेणारी बँक असेल किंवा सावकार असेल यांचं काय स्टेटस असतं आणि मालकाचं काय स्टेटस असतं या संदर्भाने काय कायदेशीर तरतूद आहे आणि काय जजमेंट आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर जेव्हा आपण कुळाच्या जमिनी बघतो किंवा कूड कायद्याच्या जमिनी बघतो तेव्हा बेसिकली दोन पार्टी असतात। एक तो जमिनीचा मालक ज्याचा सातबाऱ्यावर मालक सदरी नाव असतं आणि दुसरा कूळ ज्याचा त्याच सातबाऱ्यावर इतर हक्कात कूड म्हणून मालक असतं, कूड म्हणून नाव लागलं असतं। म्हणजे कुळाची जमीन असेल तर एका सातबाऱ्यावर दोन नावं असतील, एक नाव असतं मालकाचं, दुसरं नाव असतं कुळाचं। मग या दोन नावामध्ये दोन्ही नावांचं वेगवेगळं अर्थ असतं। ज्याचं नाव मालक म्हणून असतो त्याच्याकडे जमिनीची मालकी हक्क असते आणि ज्याचं नाव कूळ म्हणून असतं त्याचा हक्क त्या जमिनीत कसण्याचा असतो। असे दोघांचे वेगवेगळे अधिकार असतात। मग मालक काय करतो बऱ्याच ठिकाणी की ही जमीन सातबाऱ्यावर माझं मालक नाव आहे म्हणून ही जमीन सातबारा दाखवून एखाद्या बँकेकडे गहाण ठेवतो किंवा एखाद्या सावकाराकडे गहाण ठेवतो आणि अशा जमिनीवर कृषक दिनी डीम्ड परचेजर बनला म्हणजे मानवी खरेदीदार बनला म्हणून कुळाचा मालकी हक्क कायद्याने निर्माण झाला। आता काय झालं, दोन मालक झाले। एक सातबाऱ्यावर जो नाव दाखवतो तो मालक आणि दुसरा कूळ ज्याचा कृषक दिनी म्हणजे 1 एप्रिल 1957 रोजी कसेल तो मालक म्हणजेच कुळाचं डीम्ड परचेजर म्हणून त्याच्यावर मालकी हक्क निर्माण झालं। म्हणजे कूळ हा कृषक दिनी कसतो आहे म्हणून त्या अन्वये तो मानवी मालक बनला। पण या दरम्यान जर किंवा याच्यानंतर किंवा आधी मालक म्हणून माझं नाव आहे म्हणून मालकाने जर ही जमीन एखाद्या ठिकाणी गहाण ठेवली तर इथे मात्र तिसऱ्या पार्टीची एंट्री होते, ती म्हणजे ज्याच्याकडे ही जमीन मालकाने गहाण ठेवली त्याची एंट्री होते। आता हे कोण असू शकतात, एकतर गावचे सावकार असू शकतात ज्यांच्या नावाचा बोजा चढतो सातबाऱ्याच्या इतर हक्कात। का बोजा चढतो? कारण त्याच्याकडे गहाण ठेवली तसं कायदेशीर कागद केलं म्हणून त्याचा बोजा चढतो, किंवा बँकेकडे गहाण ठेवली असेल तर बँकेचा बोजा चढतो। या केसमध्ये आता प्रश्न पडतो की मालक तर गहाण ठेवून पैसे घेऊन निघून गेला आहे, बँकेचं किंवा सावकारचं बोजा चढला आहे त्याच्याकडे गहाण आहे म्हणून। मग या केसमध्ये कुळाने काय करायचं? कुळाने अजिबात घाबरायचं नाही, कारण कायदा असं म्हणतो एखाद्या जमिनीत कुळाचा हक्क निर्माण झालेला असेल आणि ती जमिनीच्या मूळ मालकाने इतरत्र जर कुठे गहाण ठेवलेली असेल तर जो कूळ आहे त्याचं जे हक्क निर्माण झाला आहे ते हक्क अबाधित राहतं। ही अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे की जरी मालकाने कुठे गहाण ठेवलेली असेल तरी ज्याच्याकडे ही जमीन गहाण ठेवण्यात आली तो माणूस त्या जमिनीवर मालकी हक्क सांगू शकत नाही। एका वाक्यात सांगायचं तर एखाद्या कुळाची जमीन मालकाने इतरत्र कुठे गहाण ठेवली असेल तर ज्याच्याकडे गहाण ठेवली त्या माणसाकडे, सावकाराकडे किंवा बँकेकडे कुळाच्या जमिनीवर मालकी हक्क निर्माण होत नाही किंवा ती बँक किंवा तो सावकार कुळाच्या जमिनीवर मालकी हक्क सांगू शकत नाही, अशी तरतूद आहे। बरं, मग याबद्दल काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। अक्काताई रामा पोरवाडी विरुद्ध शंकर भीमा मगदूम ही पहिली केस आहे आणि दुसरी केस आहे दह्या लाला व इतर विरुद्ध रसूल महम्मद अब्दुल ही दुसरी केस आहे। या दोन केसमध्ये हेच घडलं होतं की मालकाने जमीन त्रयस्थ माणसाला गहाण टाकली होती आणि त्रयस्थ मालकाने कुळाच्या जमिनीवर हक्क सांगितला होता आणि या केसेस मेहरबान हायकोर्टापर्यंत गेले। तिथे साधक बाधक चर्चा झाल्यानंतर हायकोर्टाने हा निर्णय दिला की मालकाने जी जमीन गहाण ठेवली त्या केसमध्ये कूळ म्हणून निर्माण झालेले मालकी हक्क संपत नाही, ते तसेच राहतात। तर गहाणच्या केसमध्ये फक्त मालकाचे अधिकार बँकेकडे किंवा सावकाराकडे वर्ग होतात। आता मालकाचे अधिकार वर्ग होतात म्हणजे काय? जो मूळ मालक जर तिथे असता तर त्यांनी कुळाला आपली जमीन विकत द्यावी
32 अंतर्गत हा जो अधिकार होता, हा अधिकार मालकाकडून त्या बँकेकडे किंवा त्या सावकाराकडे गेला. म्हणजे सावकाराने आधीच्या मालकासारखं उभं राहायचं आणि आपले सगळे अधिकार कुळाला हस्तांतरित करावे, असा त्याचा इंटरप्रिटेशन अर्थ निघतं. त्यामुळे मित्रो, जर तुमच्याकडे कुळाची जमीन असेल आणि त्या जमिनीवर जमीन मालकाने जर एखाद्याकडे गहाण टाकून बोजा निर्माण केला असेल तर अजिबात घाबरायचं कारण नाही. कुळाचा जो काही अधिकार आहे तो अबाधित राहतो. गहाणदार, मालक, सावकार किंवा बँक तुमची जमीन घेऊन जाऊ शकत नाही. तुमची जर अशी केस असेल तर जे आत्ता मी तुम्हाला 2 केस लॉ सांगितले, 2 जजमेंट सांगितले, ते तुम्ही रेफर करू शकता आणि तुमची केस जिंकू शकता. तर मित्र, ही होती माहिती की जर कुळाच्या जमिनीवर मालकाने जमीन गहाण टाकून बोजा निर्माण केला असेल तर त्या संदर्भाने कुळ कायद्यात काय तरतूद आहे आणि कुळाच्या अधिकारांचं काय होतं या संदर्भाने ही होती कायदेशीर माहिती आणि जजमेंट. मित्रो, तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदे भान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण संपर्क म्हणजे थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. हा हॅलोचे मेसेज तर अजिबात टाकायचे नाही. ज्यांना खरोखरच काम आहे, सिरियसली काम आहे, त्यांनी व्हॉट्सॲपवर जावं, आपलं नाव, गाव, जिल्हा आणि केसची माहिती लिहा आणि पाठवा. जर तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला कॉलबॅक करू आणि तुम्हाला सल्ला देऊ. बाय.